तर आपण आता आलो इथं हॉट स्प्रिंगच्या इथं. ओके, एमेराल्ड पूल आलेलो आहोत आपण या ठिकाणी. सो दिस इज एमेराल्ड पूल. स्लिपरी सरफेस. आता तिथून पुढं ब्ल्यू पूल आहे, त्या ठिकाणी आपण चाललोय. कॉपी पेस्ट मारतायत सगळे. पहिल्या 10 मिनिटात आपण 491 पायऱ्या चढलेल्या आहे. 1507. तर गाईज, कसा होता तुमचा अनुभव? फॅब्युलस. सुप्रभात मंडळी. तर आज आपला 3रा दिवस आहे क्राबी थायलंडमधला, आणि आज आपण एमरेल्ड पूल आणि टायगर केव्ह आणि हॉट स्प्रिंग ते सगळं बघायला चाललो आहे. सो आता परत आपल्याला, आपण काल परवाच बुक केलं होतं आणि त्याचे ज्या ठिकाणी आपण कालची आयलँड टूर बुक केली तिथंच बुक केलं. सो त्या ठिकाणची डिटेल्स तुम्ही सगळे खाली कॅप्शनमध्ये देखील बघू शकता. आणि आता 8 वाजलेत, त्यांचा 8 वाजता परत हॉटेलवरूनच पिकअप आहे, तिथून आपल्याला ते सगळं फिरून आणतील. सो आता आपण वेट करतो आहे आणि थोड्या वेळात आता आपण इथून निघूया. तर आपण आता आलो इथं हॉट स्प्रिंगच्या इथं. आणि इथं माझ्या मागं बघाल तर इथं पूर्ण हे सगळे हॉट स्प्रिंगचे छोटं मॅनमेड बनवून ठेवलेलं आहे. तर आता तिथं जायचं आहे. आणि इथं या साईडला चेंजिंग रूम, टॉयलेट वगैरे आहे बॅक साईडला, तर इथं चेंज करून तुम्ही जाऊ शकताय. तर चला. तर मंडळी, अशा प्रकारचे इथं हॉट वॉटरचे पूल आहेत, म्हणजे वॉर्म वॉटर म्हणू शकता, एकदम हाटने. आणि जर इथं बघाल तुम्ही तर त्यांनी प्रत्येक पूलवरती तसं मार्किंग केलेलं आहे. रेड, इथं थोडं ऑरेंज आहे, पलीकडं थोडं ब्ल्यू आहे,
म्हणजे जास्त गरम कमी गरम आणि तिकडं मग थोडं थंडपार असं आहे ते. तर अशा प्रकारची इथं 1 2 3 ठिकाणी तुम्हाला हॉट वॉटरचा बाथ घेता येईल. चेंजिंग रूम वगैरे देखील आहे. तर आता आपलं झालेलं आहे बाथ वगैरे, आपण चेंज करू आणि मग आपण पुढच्या स्पॉटवर जाऊया. Okay. We have done 110. We have done here. Okay. And this for food. You come here and you throw to over there to her for food. 110. Okay. And 140. 140 we get on the car. Nobody late. If you come 140, packing the food, eat in the water in the car. Okay. Okay. Because 110 we eat. Okay. Understand? okay, 110 we eat and 140 we. And now we walk inside 800 or 1,000. Go Meter. inside first. Okay. 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 อ๋อเขามีเข้าไม่เป็นไรนะแต่เขาอ่ะ ओके. तर आपण एमरल्ड पूलच्या जवळ आलेलो आहोत. बाहेर आपण थांबलो, तिथं त्यांनी रेस्टॉरंटचं तिकीट वगैरे दिलं आणि आता इथं पार्कमध्ये आपण आलेलो आहोत. इथं आतमध्ये तुम्ही काही खायला आणू शकत नाही, त्यामुळे पाणी वगैरे तेवढं आणू शकताय द्यायचं असेल तर. आणि 2 वाटा आहेत, 1 किलोमीटर म्हणजे असं आय गेस पूर्ण सर्कलच असेल. तर आता आपण त्या वाटेनं चाललो आहे. तर बघताय एमरेट पूल 800 मीटर. आता या वाटेनं आपण जाऊ आणि तिकडून मग ते पूल वगैरे बघून परत येऊ. आणि परत आल्यानंतर मग लंच आहे आणि लंचनंतर पुढच्या स्पॉटवर जातो आहे आपण. तर इकडून आल्यानंतर इकडे 2 वाटा आहेत, 1 आणि 2. आणि दोन्ही वाटेकडून आपण एमरेट पूलला जाऊ शकतो आहे. आणि स्क्रा कॅव्ह म्हणून काहीतरी आहे, ठीक आहे, तिकडे पण दोन्ही वाटेकडून जाऊ शकतो आहे. तर चला. ओके. तर इकडून आलो आणि इथं परत आणि 4 रस्ते आहेत. पण इथं तुम्हाला दिसेल ब्ल्यू पूल आणि एमेराल्ड पूल. तो पूल लग रहा है, हाँ, तो उन्होंने नाम ही दिया ना एमरेट पूल. मतलब वो वाला पूल लग रहा है. अच्छा, बीच में स्विमिंग डालना भूल गए. बीच में स्विमिंग डालना चाहिए था. कहाँ कुछ चल रहा है? वहाँ क्या दिख रहा है? आशुतोष. ओके, सो दिस इज एमरेल्ड पूल. स्लिपरी सरफेस. ओके. तर आपण एमरेल्ड पूल बघितला मागं. त्या ठिकाणी बऱ्यापैकी लोक स्विमिंग करतायत, त्यामुळे तिथं भरपूर गर्दी आहे. तर आपण तिथं जास्त वेळ थांबलो नाही. आता तिथून पुढं ब्ल्यू पूल आहे, त्या ठिकाणी आपण चाललो आहे आणि ते बघून मग परत आपल्याला याच रस्त्याने रिटर्न यायचं आहे. तर असा होता तो ब्ल्यू पूलच्या इथला परिसर.
ते अंडरग्राऊंड हिटेड वॉटर आहे ते, त्यामुळे त्याचा कलर वगैरे चेंज झाला आहे. आणि ही स्टार्टिंग आहे एमरल्ड पुलाची, म्हणजे इथून पाणी पुढं एमरल्ड पुलाकडे जातं. मग तिथं थोडंसं ते एवढं डार्क ब्ल्यू नाही आहे, थोडं लाईट आहे, त्या प्रकारचं तिथं कलर येतं. तर असा पूर्ण आता इथला परिसर आहे एमरल्ड पूल आणि ब्ल्यू पूल इथल्या जवळचा. तुम्ही या ठिकाणी बाईक देखील रेंट करून येऊ शकता, कारण एक आय थिंक 60 ते 70 किलोमीटर आहे आवनांग बीचपासून, त्यामुळे तुम्हाला 1 ते 1.5 तास वगैरे लागेल बाईकवरती. आणि जर तुम्ही टूर नसाल कराल तर डायरेक्ट या ठिकाणी येऊ शकता आणि मग दुसरीकडे देखील जाऊ शकता. यांचं एंट्री तिकीट आहे ते तुम्हाला घ्यायला लागेल. आणि जवळपास हा 1 किलोमीटर आणि तो जवळपास 600 मीटर, म्हणजे साधारण 1.6-1.7 किलोमीटर असा हा पूर्ण ट्रेल आहे. आणि त्यानंतर तुम्ही तेवढ्या ट्रेलमध्ये दोन्ही पूल कवर करता. तर नक्की हे एक आवनांगमधलं चांगलं ठिकाण आहे, एक वेगळं नॅचरल रिसोर्स आहे, नॅचरली तयार झालेली ठिकाण आहे. तर त्या ठिकाणाला नक्की भेट द्या. सो गाईज, तुम्हाला कसा होता हा अनुभव तुमचा एमरल्ड पूल आणि ब्ल्यू पूलचा? एकदम मस्त. एकदम मस्त. आशुतोष? मस्त अनुभव मस्त अनुभव होता. विशाल? मस्त होता. होता. कॉपी पेस्ट मारतायत सगळे तिथं. सगळ्या कॉपी पेस्ट मारतात, काय करायचं. पण खरंच चांगलं आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी भेट देऊ शकता जर तुम्ही राबीमध्ये आला तर. 14-15-16. हां, रोल नंबर 14-15-16. ओके, चला पहिली स्टेप. जय श्रीराम. चलो 200 स्टेप. और ऐसे उल्लू बनाते हैं व्लॉग में, 2 स्टेप चढ़ के 200 स्टेप बोलते. जनता माफ नहीं करेगी. पहिल्या 10 मिनटात आपण 451 पायऱ्या चढलेल्या आहे, तरी अजून दुपटीपेक्षा जास्त चढायच्या आहेत. तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला. एक 1000वी पायरी आता चढली आहे आपण आणि अजून 260 उरल्यात. लेट्स सी. आपल्याला जवळपास आता 20 मिनटं लागली 1000 स्टेप्स करायला. थोडं थोडं थांबत झालो आपण. आता बघूया आपण केव्हा पूर्ण करतोय ते. Ja, wir haben doch aus der Weise. Ja. Beim letzten Eck bleiben wir schon stehen an der फायनली आपण आता टॉपवरती आलो. 1260 पायऱ्या चढून तुम्ही बघितलं असेल. जवळपास अर्धा तासच लागला, कारण आम्ही जास्त थांबलो नाही, त्यामुळं पटपट आलो. अर्धा तास ते 35 मिनटं वगैरे लागली. आता इथं देऊळ वगैरे आहे, बुद्धा टेम्पल आहे, ते बघू आपण. आधी मी तुम्हाला इथला नजारा दाखवतो. सगळा परिसर आहे इथं आता वरती. आणि आता आपलं झालेलं दर्शन वगैरे करून आता आपण आता खाली उतरूया, कारण 4:20ला आपल्याला परत गाडीत बसायचं आहे. त्यामुळं पटकन आता आपण खाली उतरूयात. आपल्याकडं 40 मिनटं आहे.
ओके चलो चलो मुंबई से मराठी यस मराठी यस वो भी मराठी है वो कुछ भी बोलता है ओए तर मंडळी आपला पूर्ण थायलंड मधला प्रवास या ठिकाणी संपतोय तर गाईज कसा होता तुमचा अनुभव खूप चांगले अनुभव होते. चांगला एकदम फंटॅस्टिक फंटॅस्टिक फंटॅबुलस फंटाबलस Fabulous. आगे मसाज घ्यायचंय तर हे करायचं 1260 सीड्या चढायच्या आणि ऑटोमॅटिक मग मन होतंय आपल्या तुम्ही रिलॅक्स होऊ शकता रिलॅक्स होऊ शकतंय आणि रिकमेंड मयूर करतील कुठे जायचं हां कुठं कुठं जायचं ते सगळे लोकेशन सांगतो मी फॉलो करा आणि ब्लॉग्स बाय HP ला जरा सबस्क्राईब करायला सांगा काहीतरी आणि सबस्क्राईब करा भाई फॉलो करा